तर आता नेक्स्ट स्टेप आहे टू डिटर्मिनेशन द सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन आणि दिस इज डिटर्मिनंट. ओके, डिटर्मिनंट मेथडने आपण काय करू शकतो, अगेन दोन जे सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला दिलेत त्यांच्या आपण व्हॅल्यूज काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. ओके, सो डिटर्मिनंट कसं दाखवतात, ए बी सी आणि डी असं दोन स्ट्रेट लाईन्स आणि त्याच्यामध्ये हे नंबर्स लिहिलेले आहेत 4 नंबर्स, याला काय म्हणतो आपण, डिटर्मिनंट असं म्हणतो. आता डिटर्मिनंट मध्ये काय असतं बघा, की दोन हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत का, दोन हॉरिझॉन्टल लाईन्स, या हॉरिझॉन्टल लाईन्सला आपण काय म्हणतो, रोज असं म्हणतो. काय म्हणतो, रोज. सो रोज किती आहेत, 2. सिमिलरली दोन व्हर्टिकल्स लाईन आहेत का, व्हर्टिकल लाईन्स असे दाखवा किंवा असे दाखवा, काय हरकत नाही. ओके, या व्हर्टिकल लाईन्सला आपण काय म्हणतो, कॉलम्स असं म्हणतो. काय म्हणतो, कॉलम्स. कॉलम्स पण किती आहेत, 2, म्हणून हा किती बाय कितीचा डिटर्मिनंट आहे, 2/2 चा डिटर्मिनंट आहे. हा परीक्षेत प्रश्न विचारलेला होता लास्ट टाइम, कशामध्ये, एमसीक्यू मध्ये, हा किती बाय कितीचा डिटर्मिनंट आहे. सो 2/2 चा डिटर्मिनंट आहे. तरी मूर्खासारखं गेल्या वर्षीच आलेला मला वाटतं, कोणीतरी चुकून आलं होतं. ठीक आहे, आता हे सॉल्व्ह कसं करायचं, हा डिटर्मिनंट सॉल्व्ह कसा करायचा ते आपण बघूया. आता इथे काही डिटर्मिनंट्स दिलेले आहेत, आपल्याला ते काय करायचे, सॉल्व्ह करायचे, सगळे 2/2 चे. ओके, तर इथे असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं. काय करायचं असतं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं. ठीक आहे, मग सुरुवात करूया. ए इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 5 मल्टिप्लाय बाय 9 मायनस सेकंड काय तुमचं 7 मल्टिप्लाय बाय 3. सो 5 9 जा किती 45 मायनस 7 3 जा 21. किती आन्सर आलं, 5 मधनं 1 गेले 4 आणि 4 मधनं 2 गेले 2. सो या डिटर्मिनंट ए, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली, 24. सिमिलर, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला हेच लक्षात ठेवायचं की तुम्हाला मल्टिप्लिकेशन हेच करायचंय सुरुवातीला. हा, चुकून जर तुम्ही असं केलं तर सगळं चुकलं तुमचं. पहिले ए आणि डी यांचंच मल्टिप्लिकेशन करायचं. कोणाचं, चला मग एन डिटर्मिनंट सॉल्व्ह करूया. 8 मायनस 8 मल्टिप्लाय बाय 4 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, 2 मल्टिप्लाय बाय मायनस 3. ओके, 8 4 जा आणि हा मायनस साइन, हा मायनस मायनस बिकम प्लस आणि 2 3 जा 6. 36 32 मधनं 6 गेले, किती उरले 26. मोठा नंबर काय 32, त्याचं साइन मायनस. सो यांची या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली, -26. व्हेरी गुड. आता बी या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. त्याला मल्टिप्लिकेशन करा, 2√3. याचं मल्टिप्लिकेशन कोणाशी होईल, 3 टाइम्स √3 बरोबर. इथे मायनस साइन द्या, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, 2 मल्टिप्लाय बाय 9. इथे नंबरचं मल्टिप्लिकेशन करा, 2 3 जा 6 आणि √3 इंटू √3 काय होईल रे, √3 चा स्क्वेअर, स्क्वेअर रूट कॅन्सल, काय राहिलं फक्त मल्टिप्लाय बाय, बघा 2 अगेन बघा 2 3 जा आणि √3 काय राहिलं 3, हा मायनस साइन, 9 2 जा 18. 6 मधनं 3 गेले, सॉरी 6 3 जा 18 मायनस 18, 18 मधनं 18 गेले 0. तो बी या डिटर्मिनंटची व्हॅल्यू पण काय आली 0. ओके, तो अशा पद्धतीने काय करायचंय तुम्हाला, डिटर्मिनंट फाइंड आउट करायचे आहे. ओके, आणि मग डिटर्मिनंट फाइंड आउट केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, डिटर्मिनंट मेथडने काय फाइंड आउट करायचंय, तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या बाय युझिंग द क्रॅमर्स रूल. आता क्रॅमर्स रूल मध्ये एक गोष्ट सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवायची, काय, जे तुमचे सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत ते एका सिस्टमॅटिक वेने तुम्ही काय करायचे, अरेंज करायचे आहेत. उदाहरणार्थ कसं, उदाहरणार्थ जर एखादं इक्वेशन तुम्हाला असं दिलंय 3x + 2y - 4 = 0, तर ही जी कॉन्स्टंट टर्म आहे ना, ही कॉन्स्टंट टर्म ऑलवेज राईट हँड साइडला ठेवायची. ओके, ही कॉन्स्टंट टर्म कुठे ठेवायची, राईट हँड साइडलाच ठेवायची. ओके, 3x + 2y आणि हा -4 तिकडे जाऊन काय होईल +4. याच्यामध्ये ही जी व्हॅल्यू आहे ही असेल a1, ही असेल b1 आणि ही असेल c1.
ओके, एबीसी ची. कारण जनरल फॉर्म आपण कसं लिहितो रे, ax प्लस by प्लस सी इज इक्वल टू 0. ओके, पण या ठिकाणी हे कसं लिहायचंय तुम्हाला, ax प्लस by इज इक्वल टू सी. आता किती सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले असतात तुम्हाला, 2 इक्वेशन्स देतात, म्हणून आपण काय लिहितो, a1 b1 c1 आणि दुसरं इक्वेशन काय येईल, a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. म्हणून ही व्हॅल्यू काय असेल तुमची, a1 ची, ही व्हॅल्यू असेल b1 ची आणि ही व्हॅल्यू असेल c1 ची आणि सो ऑन. ओके, आता क्रॅमर्स रूल फाइंड आउट करताना आपण कोणत्या व्हॅल्यूज फाइंड आउट करतो बघा, आपण सर फाइंड आउट करतो a1 a2 b1 b2 आणि c1 c2. सगळ्यात पहिली स्टेप काय फाइंड आउट करणे, a1 a2 b1 b2 अँड c1 c2. याच्यावरनं तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय, डिटर्मिनंट, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. डिटर्मिनंट कसा असतो रे, तर सिंपल आहे, a1 a2 अँड b1 b2 हे सॉल्व्ह केलं तर तुम्हाला कशाची व्हॅल्यू मिळेल, डी ची, डिटर्मिनंटची. त्याच्यानंतर डिटर्मिनंट ऑफ कोएफिशियंट एक्स फाइंड आउट करायचा. एक्स, आता या एक्सच्या व्हॅल्यू आहेत, याला झाकलं काय राहिलं रे, b1 b2 c1 c2. पण असं लिहायचं का आपण काय लिहायचं, उलट. आणि कसं लिहिणार, c1 c2 b1. आफ्टर दॅट तुम्ही कोणाची व्हॅल्यू काढणार आहात, डी वाय ची व्हॅल्यू काढणार. b1 हे कोणाचं बघा, वाय चे कोएफिशियंट कोण आहेत, b1 आणि b2. मग y ला झाका, काय राहिलं, a1 a2 c1, a1 a2 c1. या सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्यानंतर तुम्हाला काढायचं आहे एक्स कोएफिशियंट. तो कसा काढणार तुम्ही, dx अपॉन डी, आणि y कोएफिशियंट कसा काढणार, dy अपॉन या फॉर्म्युल्यात. कळलं, याच्यामध्ये काही शंका, जायचं मग पुढे, चला जाऊया प्रॅक्टिस सेट 1.3 कडे. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट नंबर. ओके, करेक्ट नंबर्स आपल्याला भरायचे. पहिले सगळ्यात पहिले मल्टिप्लिकेशन कोणाचं करणार, 3 अँड 5. सो 3 मल्टिप्लाय बाय इथे काय येईल 5, आणि 4 मल्टिप्लाय बाय काय येईल, 4 मल्टिप्लाय बाय 2. सो 5 3 जा किती झाले, 15. हा मायनस साइन 4 2 जा 8. 15 मधनं 8 गेले, किती उरले, व्हेरी गुड. डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे. ओके, चला डिटर्मिनंटला काही नाव दिलेलं नाहीये, इथे इक्वल टू लिहूया डायरेक्ट. फर्स्ट ऑफ ऑल हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे, -1 मल्टिप्लाय बाय 4 मायनस सेकंड ब्रॅकेट मध्ये काय 2 मल्टिप्लाय बाय 7. सो 4 1 जा 4, आणि हा मायनस साइन द्यायला विसरायचं नाही, हा मायनस मायनस 7 2 जा 14. दोन्ही नंबर्स निगेटिव्ह आहे, काय करणार, ऍडिशन, मायनस मायनस प्लस, बट आन्सरला काय देणार, मायनस साइन. सो -4 आणि -14 किती झालं, -18. ओके, समजतोय. सिमिलरली हे पण सॉल्व्ह करा. इथे इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 5 मल्टिप्लाय बाय 0 मायनस सेकंड ब्रॅकेट मध्ये काय -7 मल्टिप्लाय बाय 5 0 0 मायनस मायनस काय होईल, प्लस 7 3 जा 21 प्लस 0 किती झालं आन्सर, 21. आता हे व्यवस्थित सॉल्व्ह करा, फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे तुम्हाला. फर्स्ट ऑफ ऑल 7/3 आणि 1/2 यांचं काय करायचंय, मल्टिप्लिकेशन. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 7/3 मल्टिप्लाय बाय 1/2 मायनस इकडे काय करणार, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3/2 मल्टिप्लाय बाय 5/3. ओके, आता इथे बघा, इथे काय मल्टिप्लिकेशन आहे, ऍडिशन आहे का, इथे साइन कोणताही चेक करा, मल्टिप्लिकेशन आहे. इथे डिनॉमिनेटर सेम करायचं नाही, इथे डिनॉमिनेटर सेम करत बसायचं का नाही. मल्टिप्लिकेशन मध्ये काय करतो, मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर, मल्टिप्लिकेशन ऑफ डिनॉमिनेटर. सो 7 1 जा 3 2 जा 6 मायनस मायनस 3 5 जा काय गरज नाही, हा 3 3 काय झाला, कॅन्सल. 3 1 जा 3 1 जा, सो 5 1 जा 5 आणि 2 1 जा. आता मात्र इथं साइन कोणतं आहे, मायनस. मग आता डिनॉमिनेटर काय करावे लागतील, सेम करावे लागतील. मग कसं होईल रे सेम, हे बघा इथे 6 आहे, तर मी इथे 3 ने मल्टिप्लाय केलं तर चालेल का, 3 2 जा 6, किंवा काय करा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तरी पण चालते. 7 2 जा
14 मायनस 6 5 जा 30 डिवायडेड बाय 6 2 जा 12 14 मायनस 30 किती आन्सर येईल 16. ओके 30 मधनं 14 गेले किती उरले 16 मोठी संख्या 13 तिचं साइन मायनस डिवायडेड बाय काय 12 कशाने भाग जाईल दोघांना 4 ने कशाने भाग जाईल देऊन टाका मग 4 1 जा 4 4 2 जा 8 4 3 जा 12 4 4 जा 16 सो आन्सर काय आलं -4 अपॉन समजलं -4 अपॉन 3. काही डिफिकल्टी याच्यामध्ये जायचं मग पुढे चला डिटर्मिनंट मेथड बघितली आपण क्रॅमर्स रूलने आपण सॉल्व्ह केलेले ऑलरेडी. चला आता काय दिलेले जे लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत ते कशाने सॉल्व्ह करायचे बाय क्रॅमर्स रूलने. सो लिहून घेऊया कम्पेअर अबो इक्वेशन किंवा लिहा 3x - 4y इज इक्वल टू 10 आणि दुसरं इक्वेशन काय आहे 4x + 3y इज इक्वल टू 5. इथे लिहिणार तुम्ही काय कम्पेअरिंग above equations with ax plus by is equal to c. Therefore काय लिहिणार तुम्ही a1 a2 b1 b2 आणि c1 c2. बघा हे कशाच्या व्हॅल्यूज आहेत रे ही a1 ची ही a2 ची ही b1 b2 b1 किती आहे -4 b2 किती आहे 3 c1 किती आहे 10 आणि c2 किती आहे 5. इथे b1 -4 घ्यायचा तुम्ही +4 घेणार +4 घेतलं तर रॉंग चुकलो ठीक आहे. आता इथे लिहा बाय क्रॅमर्स रूल बाय क्रॅमर्स रूल ने काय करणार पहिले डिटर्मिनंट फाइंड आउट करणार. डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करतो रे आपण a1 a2 b1 b2 a1 ची व्हॅल्यू काय 3 b1 a2 किती आहे 4 b1 किती आहे -4 b2 किती आहे 3. ओके आता हे काय करायचं आपल्याला सॉल्व्ह करायचंय. ओके सो सॉल्व्ह करा 3 × 3 आता परत एवढं लहान स्टेप नका डायरेक्ट मल्टिप्लाय करा 3 3 जा 9 मायनस दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 4 4 जा 16 आणि हा मायनस साइन आहे मायनस मायनस काय होईल रे +16 सो 19 + 9 + 16 किती झालं 25. सो डी ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला डिटर्मिनंट फाइंड आउट केला तुम्ही किती आला 25. ओके आता डी ची व्हॅल्यू काढलीत तुम्ही डी नंतर आपल्याला काय काढायचं आता dx इक्वेशन x मध्ये दिला असेल तर dx लिहिणार m मध्ये दिला असेल तर काय लिहिणार dm. ओके dx इज इक्वल टू काय x ची व्हॅल्यू झाका तुम्ही आता ही x ची व्हॅल्यू काय a1 a2 ह्याला झाका मग काय लिहितो आपण b1 b2 c1 c2 पण असं लिहायचं का नाही c1 c2 अगोदर लिहायचं म्हणजे काय लिहिणार 10 5 आणि b1 b2 काय -4 and 3. ओके चला क्रॉस मल्टिप्लाय करा 10 3 जा 30 बघा पहिले मल्टिप्लिकेशन हे 10 3 जा 30 त्यानंतर द्यायचं मायनस साइन नंतर यांचं मल्टिप्लिकेशन 5 4 जा 20 आणि हा मायनस साइन तो मायनस मायनस काय होईल रे +20 30 + 20 किती झाले 50 ही कोणाची व्हॅल्यू आहे dx ची. ओके सो आता तुम्ही dx सुद्धा फाइंड आउट केलाय आता काय काढायचंय dy चा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा. dy फाइंड आउट करताना y ची व्हॅल्यू झाका काय राहिलं a1 a2 c1 c2 सो लिहिणार 3 4 10 5 3 4 10 and 5. चला हे पहिले सॉल्व्ह करा मल्टिप्लाय करा 3 5 जा 15 मायनस साइन द्या आणि 4 10 जा किती झालं 40 मधनं बघा पहिला नंबर तुमचा 15 हा पॉझिटिव्ह आहे सेकंड नंबर निगेटिव्ह आहे सो प्लस मायनस काय करतो आपण मायनस सो 14 मधनं 15 गेले किती उरले 25 बिगर नंबर काय 40 त्याचं साइन मायनस आन्सरला द्या ही काय निघाली तुमची dy ची व्हॅल्यू -25. ओके आता काय आपलं दोनच काम राहिलं टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ x ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतो आपण dx अपॉन dy
आणि y ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतो आपण dy अपॉन देअरफॉर x इज इक्वल टू dx किती फाइंड आउट केलं आपण 50 आणि d ची व्हॅल्यू काय 25 सो 25 1 जा 25 2 जा 50 देअरफॉर x किती आलाय रे 2 इथे y ची व्हॅल्यू टाका dy किती आलाय -25 आणि d किती आलाय 25 1 जा 25 1 जा देअरफॉर y इज इक्वल टू काय आलं तुमचं -1 काय आलं सिमिलरली तुम्ही x आणि y असे दोघांच्या व्हॅल्यूज काय केल्यात फाइंड आउट केलेल्या आहे देअरफॉर द सोल्युशन इज काय लिहिणार x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 2 y ची व्हॅल्यू -1 ओके या पद्धतीने तुम्हाला काय करायचं हे सॉल्व्ह करायचं आहे जायचं मग पुढे अगेन लिहा दोन्ही इक्वेशन्स लिहा 4x + 3y आता बघा हा -4 आहे याला शिफ्ट करा तिकडे राईट हँड साइडला -4 इकडे जाऊन काय होईल +4 बघा ही कॉन्स्टंट वाली व्हॅल्यू लेफ्ट हँड साइडला ठेवायची नाहीये अजिबात ठेवायची नाहीये ती राईट हँड साइडलाच पाहिजे तरच आन्सर बरोबर येईल आयदरली बरोबर येणार नाही सो हा -4 इकडे येऊन काय झाला +4 गिव्ह हिम इक्वेशन नंबर 1 आता बघा 6x इकडे आणि 5y इकडे सो 5y ला इकडे शिफ्ट करा 6x ऍज इट इज हा मायनस इकडे येऊन काय होईल +5y इज इक्वल टू इथे काय राहिलंय रे 8 याला म्हणा इक्वेशन नंबर 2 ओके आता काय करणार कंपेअरिंग अबो इक्वेशन विथ ax + by इज इक्वल टू c तुम्ही लिहा मी लिहित नाही a1 a2 b1 b2 c1 c2 तो a1 किती आलं रे 4 6 b1 किती आहे 3 b2 किती आहे 5 c1 किती आहे 4 आणि c2 किती आहे 8 आता काय लिहिणार बाय क्रॅमर्स रूल कोणता रूल क्रॅमर्स रूलने काय फाइंड आउट करायचं आपल्याला पहिले डिटर्मिनंटची व्हॅल्यू लिहा डिटर्मिनंट कसं लिहितो a1 a2 b1 b2 कसं लिहिणार 4 6 3 5 यांचं पहिले मल्टिप्लिकेशन करा 4 5 जा 20 मायनस साइन द्यायचं असतं 6 3 जा 18 सो 20 मधनं 18 गेले किती उरले ठीक आहे आता काय काढणार dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार dx मग x ला झाका काय उरलं b1 b2 c1 c2 पण असं लिहिणार का आपण नाही c1 c2 अगोदर लिहिणार c1 4 c2 8 त्यानंतर लिहिणार 3 आणि 5 क्रॉस मल्टिप्लाय करा 4 5 जा 20 मायनस 8 3 जा 24 बरोबर 24 तो आता इथे फर्स्ट नंबर तुमचा पॉझिटिव्ह आहे सेकंड नंबर निगेटिव्ह आहे मायनस प्लस काय करतो आपण मायनस तो 24 मधनं 20 गेला किती उरले 4 मोठी संख्या 24 तिचं साइन मायनस आन्सरला दिला मायनस साइन दिस इज द व्हॅल्यू ऑफ dx दॅट इज नथिंग बट द -4 किती आली व्हॅल्यू -4 आली ओके आता काय फाइंड आउट करायचं आपण dx पण झाला आता काय काढणार dy ओके सो y चे कोऑर्डिनेट्स झाका काय उरलं a1 a2 c1 c2 काय येईल 4 6 4 8 4 6 4 8 चला क्रॉस मल्टिप्लाय करा देयरफॉर dy इज इक्वल टू व्हॉट 8 4 जा 32 मायनस 6 4 जा 24 किती उरलं रे हे 6 7 8 किती 8 dy इज इक्वल टू व्हॉट 8 मोठी संख्या कोणती आहे 32 तिचं साइन काय आहे प्लस साइन द्यायची गरज नाही चला तुम्ही डिटर्मिनंट काढला dx काढला तर dy पण काढला आता फायनली काय आपल्याला फाइंड आउट करायचंय x अँड y ची
व्हॅल्यू. सो एक्स इज इक्वल टू काय, dx अपॉन डी, आणि y इज इक्वल टू व्हॉट, dy अपॉन डी. देअरफॉर x इज इक्वल टू dx ची व्हॅल्यू काय आहे, -4, आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आहे, 2. सो 2 1 जा 2, 2 2 जा 4. देअरफॉर x ची व्हॅल्यू काय आली रे, -2. पुट द व्हॅल्यू ऑफ dy किती आहे, 8. डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती, 2. 2 1 जा 2, 2 4 जा 8. देअरफॉर y इज इक्वल टू काय, 4. समजलं का, समजलं सगळ्यांना. फायनली आन्सर लिहून टाका. देअरफॉर द सोल्युशन इज x, y इज इक्वल टू -2, 4. समजलं का. करेक्ट आहे. आला आन्सर सगळ्यांचं बरोबर, सगळ्यांचं बरोबर आहे माझ्या बरोबर. जाऊयात पुढे. चला पुढे काय दिलेले आहेत इक्वेशन्स बघा आपल्याला. पहिलं इक्वेशन काय आहे, x प्लस 2y इज इक्वल टू -1. सेकंड काय आहे, 2x मायनस 3y इज इक्वल टू 12. काय लिहिणार आपण इथे, कम्पेअरिंग अबो इक्वेशन्स विथ, कोणाशी कम्पेअर करणार, ax प्लस by इज इक्वल टू c बरोबर. ओके, इथे बघा x चा कोएफिशियंट काही आहे का, नाहीये. तर तिथे काही नसेल तर तिथे 1 आहे असं कन्सिडर करायचं. देअरफॉर आपण काढणार व्हॅल्यू a1 a2, आफ्टर दॅट b1 b2 आणि c1 c2. ओके, a1 किती आहे रे, 1 2, हा b1 किती आहे, 2, b2 किती आहे, -3, आणि इथे काय -1 आणि 12. ओके, चला सगळ्यात पहिले काय यूज करणार मग आता, ग्रामरचा रूल, क्रॅमरचा रूल. ओके क्रॅमर, ओके ठीक आहे. बाय क्रॅमर्स रूल, बाय क्रॅमर्स रूल. काय सांगतो क्रॅमरचा रूल, तर डी काढा. डी म्हणजे काय, डिटर्मिनंट. डिटर्मिनंट कसा काढतात, a1 a2 b1. a1 काय रे, 1, a2 2, b1 2, b2 -3. चला मल्टिप्लिकेशन करा. ओके, सो 1 3 जा 3, आणि हा मायनस साइन, परत इथे मायनस साइन द्यायचा असतो. 2 2 जा 4, 2 2 जा 4. दोन्ही नंबर सर निगेटिव्ह आहे. मायनस मायनस काय करतो, प्लस, पण आन्सरला काय द्यायचं, मायनस साइन. सो 3 आणि 4 किती झाले, 7. आन्सरला देणार मायनस साइन. ही तुम्ही काढलीत व्हॅल्यू डिटर्मिनंटची. डिटर्मिनंट इज इक्वल टू -7. भेज देंगे तुमको हेवन. ठीक आहे, डिटर्मिनंट इज इक्वल टू -7. आता काय करणार सर, dx ची व्हॅल्यू काढूया. dx साठी काय करतो आपण, x चे कोएफिशियंट झाका, काय उरलं रे, b1 b2 c1 c2. असं लिहायचं का पण, नाही. कसं लिहिणार सर, c1 c2 b1 b2. c1 काय मग -1 12, -1 12, आणि इकडे काय लिहिणार, 2 -3, 2 -3. करेक्ट, समजतंय सगळ्यांना, एव्हरीवन अंडरस्टूड. ठीक आहे, चला मग क्रॉस मल्टिप्लाय करा. इथे यांचं मल्टिप्लिकेशन 3 1 जा 3, आणि मायनस मायनस काय, प्लस लिहिण्याची गरज नाही सर, इथे मायनस साइन देतात. 12 2 जा 24. ओके, 24 मधनं 3 गेले, किती उरले रे, 21. मोठी संख्या 24, तिथं साइन मायनस. व्हेरी गुड. इथे लिहिणार काय, dx. dx ची व्हॅल्यू फाइंड आउट केली सर तुम्ही. आता काढा dy ची व्हॅल्यू. देअरफॉर dy इज इक्वल टू व्हॉट, डिटर्मिनंट मध्ये y चे कोएफिशियंट झाका, कोण उरलं, a1 a2 c1 c2. लिहा 1 2 -1 12, 1 2 -1 12. क्रॉस मल्टिप्लाय करा.
चला क्रॉस मल्टिप्लाय करूया. 12 वन जा 12, इथे लिहितात मायनस साईन, आणि 2 वन जा 2, हे मायनस साईन द्यायला विसरायचं नाही. इथे टाका ब्रॅकेट, मायनस मायनस काय होईल रे, +2, आणि 12 + 2 किती झाले 14. ही कोणाची व्हॅल्यू आहे, dy ची व्हॅल्यू. कोणाची व्हॅल्यू, dy. ओके, चला आता आपलं ऑलमोस्ट काम संपलेलं आहे. तर काय काम राहिलं मग आता, x ची व्हॅल्यू काढणे आणि y ची व्हॅल्यू काढणे. x इज इक्वल टू काय, dx अपॉन डी, आणि y ची व्हॅल्यू कशी काढणार, dy अपॉन डी. वेअर इज dx, dx किती आहे सर, -21, आणि d किती आहे सर, -7. सो मायनस मायनस कॅन्सल, आणि 7 वन जा 7, 7 3 जा 21. सो x ची व्हॅल्यू किती आली, 3. ओके, अगेन पुट द व्हॅल्यूज ऑफ dy. dy किती आहे सर, 14, आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आहे, -7. किती आहे सर, -7. पण डिनॉमिनेटरला मायनस देतो का आपण, नाही, न्यूमरेटरला देऊन टाका. 7 वन जा 7, 7 2 जा 14. Therefore y is equal to what, -2. y ची व्हॅल्यू किती आली. ओके, फायनल आन्सर राहिलंय ते इथे लिहा. फायनल आन्सर लिहून टाका. Therefore solution is, therefore the solution is, काय सोल्युशन, x, y इज इक्वल टू, x ची व्हॅल्यू किती आली रे, 3, आणि y ची व्हॅल्यू काय आली आहे, -2. बघा, x ची व्हॅल्यू 3, y ची व्हॅल्यू -2. समजलं, एव्हरीवन अंडरस्टूड, काही शंका इथे, सेवन, हा मायनस होता ना, इथे देऊन टाकला ना मायनस. नाही समजलं, परत बघ एकदा, हे बघ. Therefore y इज इक्वल टू काय, dy. dy ची व्हॅल्यू किती आहे, 14. d ची व्हॅल्यू काय सर, -7. न्यूमरेटर, सॉरी, डिनॉमिनेटरला कधी मायनस साईन देत नाही, मग ते साईन आपण कोणाला शिफ्ट केलं, 14 ला, डिवायडेड बाय 7. 7 वन जा 7, 7 2 जा 14. Therefore y ची व्हॅल्यू काय आली, मायनस. ओके, समजतंय सगळ्यांना, जाने का आगे. चला नेक्स्ट क्वेश्चन. काय रे नेक्स्ट क्वेश्चन, बघा आपल्याला 2 एक्सप्रेशन्स दिलेले आहेत सायमल्टेनियस वाले. 6x - 4y इज इक्वल टू -12, आणि इथे काय दिलंय, 8x - 2. याला म्हणा इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. इथे काय लिहिणार आपण सर, कंपेरिंग अबोव इक्वेशन्स विथ कोणाशी, ax + by + c, रॉंग, इज इक्वल टू c. ओके, आणि त्याच्यावरनं सर काय फाइंड आउट करतो आपण, a1 a2 b1 b2 c1 c2. a1 किती मग 6, आणि a2 किती आहे 8, b1 किती आहे -4, b2 किती -3. ओके, आणि c1 किती आहे -12, अँड c2 -2. याच्यावरनं काय यूज करणार सर, बाय क्रॅमर्स रूल. काय सांगतो क्रॅमर दादा, डिटर्मिनंट इज इक्वल टू, चला डिटर्मिनंट काय असतो, a1 a2 b1 b2. a1 किती आहे 6 8, b1 b2 किती आहे -4 -3. चला क्रॉस मल्टिप्लाय करा, 6 3 जा 18, आणि हा मायनस साईन द्यायला विसरायचा नाही, इथे मायनस साईन टाकायचा असतो. इथे लिहा 8 4 जा 32, आणि हा 4 चा मायनस साईन इथे दिला. हा मायनस मायनस काय होईल रे, हा -18 ऍज इट इज, मायनस मायनस प्लस, आणि हा 32. सो 32 - 18, 32 मधनं 18 गेले, किती उरले रे
14, मोठी संख्या 32, तिचं साइन प्लस प्लस देण्याची गरज नाही. समझे कि नहीं समझे? चलो आगे जाएंगे. आता काय काढणार सर तुम्ही? dy ची व्हॅल्यू, सॉरी dx राहिले ना, dx काय काढणार पहिले? dx, x ला म्हणजे एक्सच्या कोएफिशियंट्सला आपण झाकलं, काय राहिलं? b1 b2 c1 असं लिहायचं. c1 c2 b1 b2. c1 काय बघा? -12 -2, इकडे काय येईल? -4 and -3. सगळे मायनस आहे, सगळे सगळे काय मायनस. सो केअरफुली इथे काळजीपूर्वक मल्टिप्लिकेशन करा. 12 3 जा किती होईल? 12 3 जा 36. हा मायनस आणि हा मायनस काय झाला? प्लस. प्लस लिहिण्याची गरज, इथे साइन द्यावं लागतं मायनस. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 4 2 जा 8. अगेन हा मायनस आणि हा मायनस काय झाला? प्लस. प्लस साइन द्यायची गरज नाही. 36 मधनं 8 गेले, किती उरले रे? 28. मोठी संख्या 36, तिचं साइन प्लस द्यायची गरज. समजतंय का? चला dx पण निघाला सर. आता काय काढूया आपण? dy. dy साठी y डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज झाका आपल्या कोएफिशियंट्स. काय राहिलं? 6 8 -12 -2. 6 8 -12 -2. ओके, देअरफॉर dy इज इक्वल टू, मल्टिप्लाय करा. 6 2 जा 12 आणि हा मायनस साइन द्यायला विसरायचं नाही, नंतर मायनस साइन द्यावा लागतो. आणि 12 8 जा 96. 12 चा मायनस साइन द्यायला विसरायचं नाही. हा -12 ऍज इट इज. मायनस मायनस काय झालं रे? प्लस. इथे लिहा 96. 96 मधनं 2 गेले, किती उरले? 94. 94 मधनं 10 गेले, किती उरले? 80. मोठी संख्या 96, तिचं साइन प्लस प्लस द्यायची गरज 84. हो सॉरी 84. ओके, आता काय काढणार सर आपण? आता काढूया, अरे x आणि y ची व्हॅल्यू. therefore x is equal to what? dx upon d and y is equal to what? dy upon d. therefore x बघा, dx ची व्हॅल्यू किती आली आहे? where is dx? dx 28. therefore x is equal to 28 upon d ची व्हॅल्यू किती? 14. 14 1 जा 14, 14 2 जा 28. therefore x is equal to what? 2. y is equal to dy. dy ची व्हॅल्यू काय? 84 डिवायडेड बाय d. d ची व्हॅल्यू किती? 14. 14 किती जा? 14 6 जा, बरोबर. therefore y is equal to what? 6. चला मग x आणि y दोघांच्या व्हॅल्यूज मिळाल्या आपल्याला. सोल्युशन लिहा. therefore the solution is x, y is equal to 2, 6. समजलं? याच्यात काही शंका आहे? बघा एकदम सोपं आहे. 3 मार्काला इझिली येतं, 2 मार्काला 3 मार्काला हा क्वेश्चन. तो हा आपल्याला जमलाच पाहिजे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. काय दिलं आपल्याला बघा? 4m प्लस 6n इज इक्वल टू वॉट? 54. याला द्या नाव इक्वेशन नंबर 1. इकडे लिहा 3m प्लस 2n इज इक्वल टू 28. याला म्हणणार सेकंड. इथे काय लिहिणार आपण? कंपेअरिंग above equation with ax plus by is equal to c. therefore a1 a2 b1 b2 and c1 c2 च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करा.
A1 किती आहे रे 4 3 B1 B2 6 आणि 2 इथे काय येईल 54 आणि 28 ओके कोणता रूल यूज करणार ग्रॅमर रूलने काय काढणार पहिले डिटर्मिनंटची व्हॅल्यू ओके A1 A2 किती आहे 4 3 B1 B2 किती आहे 6 आणि 2 चला क्रॉस मल्टिप्लाय करा 4 2 जा 8 मायनस साइन द्या 6 3 जा 18 18 मधनं 8 गेले किती उरले 10 मोठी संख्या 18 तिचं साइन मायनस मायनस साइन देऊन टाका समजलं चला आता डी डी फाइंड आउट झालाय आता काय काढणार आपण डी एक्स एक्स चे कोएफिशियंट झाका काय राहिलं C1 C2 B1 B2 असं लिहिणार 54 आणि हा 28 इकडे 6 कॉमा 2 कॉमन आहे 6 आणि 2 बरोबर कितीच आहे ना मोबाईल कुठे माझा 15 12 96 96 15 डिसेंबर 96 मॅडमांचा वाढदिवस 2 मिनिट चल मालूम पासवर्ड नाही ऑटोमॅटिक कनेक्ट होतो ठीक आहे हो व्हेरी गुड बरोबर इथे काय घेणार डीएक्स घेणार का काय फाइंड आउट करणार आपण आता डीएम चला 54 2 जा किती झालं रे व्हेरी गुड 54 2 जा 108 मायनस 28 6 जा करा 168 तो 168 मधनं 8 गेला किती उरले रे मोठी संख्या त्याचं साइन मायनस therefore dm is equal to this dm फाइंड आउट केला आता काय फाइंड आउट करणार dn n साठी कोएफिशियंट y चे झाकून घ्या काय राहिलं रे A1 A2 C1 C2 A1 किती आहे 4 3 आणि इथे काय येईल 54 आणि इकडे काय येईल 28 अगेन क्रॉस मल्टिप्लाय करा 4 मल्टिप्लाय बाय 28 ओके 4 मल्टिप्लाय बाय 28 माइनस 3 मल्टिप्लाय बाय 54 28 4 जा सॉरी 28 4 जा चलो 3 4 2 जा 8 9 10 11 किती आलं रे 112 माइनस 3 4 जा 12 कॅरी 1 3 5 जा 15 आणि 1 16 ओके 162 मधनं 162 मधून 112 मायनस 0 5 0 किती आन्सर येईल 50 बिगर नंबर 162 त्याचं साइन मायनस तो आन्सरला काय देणार मायनस साइन दिस इज द व्हॅल्यू ऑफ dn ओके चला dm आणि dn आपण फाइंड आउट केलेले आहेत आता काय फाइंड आउट करायचंय m आणि n ची व्हॅल्यू कोणाची m आणि n ची व्हॅल्यू सो m कसं फाइंड आउट करणार m इज इक्वल टू dm अपॉन d आणि n कसं फाइंड आउट करणार dn अपॉन d therefore m इज इक्वल टू dm dm ची व्हॅल्यू किती आहे मायनस 60 डिवायडेड बाय 10 n ची व्हॅल्यू काय आहे मायनस 50 डिवायडेड बाय 10 10 1 जा 10 6 जा 10 1 जा 10 5 जा therefore m is equal to what मायनस 6 मायनस साइन विसरायचा नाही आणि n is equal to काय मायनस 5 therefore the solution is
m कॉमा n इज इक्वल टू m ची व्हॅल्यू -6 -5. काही शंका आहे याच्यामध्ये? कुठे 10 ला? हो, डी ला पण मायनस साईन आहे. व्हेरी गुड. बघा डी ला सुद्धा मायनस साईन आहे, म्हणजे हा मायनस मायनस काय होईल? प्लस. मायनस मायनस काय होईल? प्लस. दोन्ही ठिकाणी इथे येईल 6, इथे येईल 5. ओके, चला करेक्शन करून घ्या. म्हणून व्यवस्थित बघायचं दोघे नंबर. मी कॉन्फिडंट होतो 10 आहे. ओके, 10 व्हॅल्यू आहे असं मला कॉन्फिडन्स होतो. तर ठीक आहे, कॉन्फिडन्स जास्त नाही लिहायचं. चला 6th वाली टर्म. आता हे कसं सॉल्व्ह करणार? लिहा, पहिले इक्वेशन लिहा 2x प्लस 3y इज इक्वल टू 2. हे ठीक आहे, याला काही हरकत नव्हतं, पण हे काही आवडत नाही मला. y अपॉन 2 आणि 1 अपॉन 2 असं काही असतं का? नाही. सो याला काय करा? मल्टिप्लाय करा 2 ने. तर इथे लिहा तसं मल्टिप्लाय अबो इक्वेशन बाय 2. तो काय होईल बघा? x मायनस y अपॉन 2 इज इक्वल टू 1 अपॉन 2. आणि मी काय केलं? या सगळ्यांना मल्टिप्लाय केलं कशाने? 2 ने. 2 ने हा 2 कॅन्सल, 2 कॅन्सल. काय राहिलं? 2x मायनस y इज इक्वल टू 1. याला म्हणा इक्वेशन नंबर 2. ओके, सो लिहा comparing इक्वेशन 1 and 2 with कोणाला? ax प्लस by इज इक्वल टू c ला. ठीक आहे, कंपेअर करा. तो इथं लिहिणार मी a1 a2 b1 b2 c1 c2. चला, a1 किती आलं बघा? a1 किती आहे रे? 2. a2 किती आहे? 2. b1 किती आहे? 3. b2 किती आहे? -1. किती आहे? c1. वेर इज c1? c1 इज 2. आणि c2 किती आहे बघा? +1. ओके, हवं तर जवळ लिहून घ्या दोघांना आणि मग कम्पेअर करा, ते इझी पडेल. ओके, ठीक आहे. मग आता याच्यानंतर काय करणार सांगा? डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करणार बाय क्रॅमर्स रूल. ओके, डिटर्मिनंट इज इक्वल टू काय? a1 a2. वेर इज a1? 2 2 3 -1. ओके, therefore d is equal to 2 1 जा 2 आणि मायनस साइन. इथे त्या मायनस साइन 2 3 जा 6. दोन्ही निगेटिव्ह आहे, सो काय करणार? मायनस मायनस प्लस. पण आन्सरला काय साइन देणार? 6 आणि 2 किती झाले? 8. आणि मायनस साइन द्या. तो डिटर्मिनंट किती आला? -8. किती आला? -8. ओके, नाउ dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. dx कसं फाइंड आउट करणार? 2 c1 c2 b1 b2. सो 2 1 3 -1. 2 1 3 -1. क्रॉस मल्टिप्लाय करा. 2 1 जा 2 आणि हा 1 चा मायनस साइन. इथे त्या मायनस 3 1 जा 3. आता दोन्ही पण निगेटिव्ह टर्म्स आहेत. ओके, दोन्ही काय आहेत? निगेटिव्ह टर्म्स. सो 3 -2 आणि -3 किती झालं? -5. ही कोणाची व्हॅल्यू आहे? dx ची व्हॅल्यू. ओके, ही काय झाली? dx ची व्हॅल्यू. आता काय काढणार आपण? dy. dy कसं काढणार? dy y ची व्हॅल्यू झाका 2 a1 a2 c1 c2. 2 2 2 1 2 2 2 1. चला यांचं क्रॉस मल्टिप्लाय करा.
वन जा 2 मायनस साइन 2 टू जा 4. ओके, सो 4 मधून 2 गेले किती उरले 2. मोठी संख्या 4 तिचं साइन मायनस. सो dy ची व्हॅल्यू किती आली -2. ओके मग आता काय करणार आता फाइंड आउट करणार आपण कोणाची व्हॅल्यू एक्स आणि वाय ची. एक्स इज इक्वल टू काय dx अपॉन डी आणि y इज इक्वल टू काय dy अपॉन डी. देअरफॉर x इज इक्वल टू dx. वेर इज dx ची व्हॅल्यू काय -5 आणि d ची व्हॅल्यू -8. सो मायनस मायनस काय झालं रे प्लस. x इज इक्वल टू काय आलं 5 अपॉन 8. y इज इक्वल टू काय dy ची व्हॅल्यू किती आहे -2 आणि d ची व्हॅल्यू किती आहे -8. मायनस मायनस कॅन्सल. सो y इज इक्वल टू काय 2 अपॉन 8. 2 1 जा 2 2 4 जा 8. देअरफॉर y इज इक्वल टू काय 1 अपॉन 4. देअरफॉर सोल्युशन इज x, y. x ची व्हॅल्यू काय y ची व्हॅल्यू काय 1 अपॉन 4. ओके काही शंका याच्यामध्ये ओके चला मग या ठिकाणी तुमचा प्रॅक्टिस सेटचा काय झाला दी एंड. ओके याच्यात काही अडचण आहे शंका कुशंका ओके थांबूया मग.